नाही सांभाळू शकत त्या. खूप त्रास देत आहेत, सर्वच तशी बघते मी. खूप त्रास देत आहेत सुना वगैरे. एक्सपायर झाला 8 महिन्याचा. रडू नका रडू नका. हो. मग तुमच्या मते ह्या जगात वृद्धाश्रम असले पाहिजे की नसले पाहिजे? असलेच पाहिजे, गरज आहे ना. हे असे घरचे लोक त्रास देतात तर काय हे प्रेम घरात मिळत नाही. पाहिलं सर, हे आहे म्हणून आम्ही हो पाहिजे. तर तुम्ही जे आले, जे आम्हाला संधी दिली, जे बोलायला लावलं, त्यांनी माझं मन खूप हलकं केलं. तर मला खूप टेन्शन आलं. माझी शुगर 300-400 होऊन जाते त्या हायपर टेन्शनमुळे. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आजपर्यंत तुम्ही माझे जे पण काही ब्लॉग बघितले ना, ते सर्व फन, एंटरटेनमेंट, प्रोग्राम यावर बघितले. आजचा जो माझा कंटेंट आहे ना, थोडासा डिफरंट आहे. लाईक इमोशनल नाही. मी आता स्टार्टिंगला सर्व नाही सांगत. व्हिडिओमध्ये ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा नक्की आवडेल. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा. लेट्स गो. मी पण नाशिकचाच आहे. मी पण तुमच्यासारखाच एक सर्वसाधारणच माणूस आहे. बस आमचा एक युट्यूबवर म्हणजे सोशल मीडियावर एक असा मोटो असतो की जेणेकरून लोकांपर्यंत एक पॉझिटिव्ह मेसेज जावं, म्हणजे एक सकारात्मक मेसेज जावं की लोकांनी अनाथ आश्रमामध्ये आपल्या फॅमिलीला टाकायला पाहिजे की नाही टाकायला पाहिजे, याचे फायदे काय आणि तोटे काय. तर त्याबद्दलच मला तुम्हाला आहे ना काही प्रश्न विचारायचे. तर त्या प्रश्नांना घेऊन मी प्रत्येकाला काय विचारेल, आपल्या मनातले जे पण काही आपले मनोगत असेल, मग ते चांगले असो वाईट असो काही पण असो, तुमच्या मनात जे पण असेल तर मला त्याबद्दल तुमचं थोडं जे पण असेल मनातलं त्या गोष्टी तुम्ही मला फक्त सांगा. आपलं नाव? प्रदीप चावरे. आपण कुठले? मी मुंबईचा. अच्छा, मग आपण काय कारण असतो इकडे आलेले? मी म्हणजे मला मुलगा नाही आहे, दोन्ही मुलीच आहे. दोन्ही मुलींनी लव्ह मॅरेज लग्न केलंय आणि आम्ही ब्राह्मण, जावयाकडे राहायला आवडत नाही. म्हणजे लव्ह मॅरेजचा प्रॉब्लेम आहे? लव्ह मॅरेजचा प्रॉब्लेम आहे. आणि परत आमच्या इथे मुंबईत माझं बिल्डिंगचं काम चालू आहे, टॉवरचं. त्यामुळे तिकडनं मी बायको माझी मुलीकडे आहे का. मी बोललो बाहेर कुठे भाड्याने राहण्यापेक्षा इथे राहिलं तर कसं सर्व काही चांगलं मिळतं. कधी पण बरं. हो, आणि आता मला 4 महिने झाले आणि पुढल्या महिन्यात मला चावी मिळते. तुम्ही पुढल्या महिन्यात मुंबईला जाणार. अच्छा, म्हणजे तुम्ही आता इथे काही दिवसांसाठीच आहात का? दिवसांसाठी आलोय. अच्छा, मग ते तुमचा मुलगा आणि तुमची सून येते तुम्हाला भेटायला? नाही, मुलगी आणि जावई. आपलं नाव? माझं नाव रवींद्र शंकर कुलकर्णी. अच्छा, आपण कुठले? मी नाशिकचाच. अच्छा, काय कारण असतं इकडे आलेले तुम्ही? काही कारणास्तव म्हणजे कसं आता घराची पांगापांगी झाली, डेव्हलपमेंट झाल्या असल्यामुळे काही थांबावं. बाकी काय. अच्छा, म्हणजे आपल्या कुटुंबात कोण कोण असतं? भाऊ आहे, भाऊ मध्ये राहत. मग तुम्हाला भाऊ सांभाळत नाही का? भाऊ नेक्स्ट ठेवलेले. अच्छा, भावानी इकडे सोडून गेलेला आहे. हा, बाकी काही नाही. माझी सर्व्हिस झाली 40 वर्ष. अच्छा, आपलं नाव बाबा? प्रभाकर रामचंद्र कीर्तनी, आपण कुठले? विदर्भ, वर्धा डिस्ट्रिक्ट. अच्छा, काय कारण असतो इकडे आलेले? ते नोकरी करता आलो होतो, भावाकडे नोकरी झाली माझी. 40 वर्ष कंपनीमध्ये सर्व्हिस केली. ते कुठले? हा, भाऊ कुठले? तिकडे सगळे ते तिकडे पण विदर्भाचे? ते विदर्भातले. अच्छा, माझी मंडेचे ऍक्सिडेंट झाला, म्हणजे ते ऍक्सिडेंटमध्ये खलास झालं. खलास झाल्यानंतर माझी 4 मुली मला नाशिकला आहे. तर माझी मंडळी म्हणे तुम्ही आश्रममध्ये टाकून देऊ म्हणे तुम्हाला. मला आश्रममध्ये टाकलं. 4 मुली येतात, भेटून जातात म्हणे. अच्छा, म्हणजे त्या कारणास्तव तुम्ही इकडे आलेले. मग इथे येऊन तुम्हाला सर्वांचं प्रेम वगैरे भेटलं? मग सगळं येते आश्रममध्ये, सगळं सोयी आहे. तर खाणं पिणं व्यवस्थित सगळं प्रिय आहे. वात्सल्याचा तुम्हाला अनुभव कसा वाटला? अनुभव चांगला वाटला. अनुभव इतर याच्यात इथे अनुभव चांगला आहे. इथे तुमची टाइम टू टाइम सेवा वगैरे, सगळ्या गोळ्या औषधं जेवण वगैरे सगळं भेटतं? मेडिकल चेक वगैरे सगळं होतात, सगळी व्यवस्था आहे इथं. नमस्ते आजी, आपलं नाव? अशा काळे आपण कधीपासून इकडे आहे? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. हो, आणि इथं यायचं कारण? मनशांतीसाठी. मनशांतीसाठी. तर मला तुम्हाला आहे ना एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या मुलांनी, आपल्या सुनांनी, म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्सनी आपल्या घरातील वयोवृद्ध जे लोक असतात त्यांना आश्रमामध्ये टाकायला पाहिजे की नाही टाकायला पाहिजे? हो, त्यांना त्रास होत असेल तर वयोवृद्ध लोकांना त्यांनी अवश्य यावं असं तुमचा काय अनुभव याच्यात? माझा तोच अनुभव आहे अगदी. त्यांनी म्हणजे वृद्ध लोकांची जी इच्छा असेल तर यावे अगदी. यावं. आश्रमात छान आहे अगदी, घरच्या पेक्षा मग. अच्छा, मग वात्सल्याचा तुम्हाला अनुभव कसा वाटला? खूप छान आहे अगदी. हो, चांगला आहे, चांगलं आहे. एकदम घरासारखा? एकदम घरासारखं आहे. अच्छा, तर आजी आपलं नाव?
नलिनी प्रभाकर देशपांडे, आपण कुठले? पिंपळगाव बसवंत. अच्छा, आपलं यायचं काय कारण होतं इकडं? माझे मिस्टर बँकेत होते, कोऑपरेटिव्ह पिंपळगाव मर्चंट. मी पण जॉबला अंगणवाडी सेविका होते. ते 2002 ला रिटायर झाले. मग आमचा व्यवसाय केला भिक्षुकी. नंतर त्यांना 3 वर्ष अटॅक आले. मी 2001 रिटायर झाले. मग मी युट्यूबवर पाहिलं होतं आश्रम. मग इथं होतं 80 माणसांचं कुटुंब. मग मी एकटी काय करे, बरोबर की माझे मिस्टर बरोबर. काय करतात. मग त्याच्यामुळे मग मी इथं फोन केला. मी आलेला एकदम छान अनुभव आहे. आता 4 वर्ष 4 वर्ष माझे मिस्टर एक्सपायर झाले इथंच. किती 22-12 ऑगस्ट 2022 ला एक्सपायर झाले. आणि आता मी इथे चांगला अनुभव आहे, सगळं व्यवस्थित, काही त्रास नाही. ते चांगले म्हणून आम्ही जागेवर आहे. तुच्छ वागणूक देतात, जाताना पण ते आपलं तुच्छ वागून देतात. असं काही हुसकलं नाही का, भांडण नाही का, तू आमच्या घरात येऊ नको, वागणूक खूप वेगळी मिळते. त्याच्यामुळे मी जात नाही. म्हणजे गेलो जात. आता आजच 1 महिना झाला सगळं तो एक्सपायर झाला. आज महिना झाला. रडू नका, रडू नका. हो. मग तुमच्या मते ह्या जगात वृद्धाश्रम असले पाहिजे की नसले पाहिजे? असलेच पाहिजे, गरज आहे ना. हे असे घरचे लोक त्रास देतात तर काय हे प्रेम घरात मिळत नाही. पाहिलं सर, हे आहे म्हणून आम्ही हो पाहिजे. नाही तर घरचे नळीला पण मारून टाकले. म्हणजे अटॅक आला मेली. हो, बॅड कंडिशन आहे. आणि मी असं केलं की जरी कोणाचे पण रिलेटिव्ह असं ना, ते आपल्यापेक्षा जास्त पैसे आले म्हणून ते आपल्याला तुच्छ वागून देतात. त्यापेक्षा मी निर्णय घेतला का इथंच राहायचं. मग आता जे नवीन जनरेशन आहे, नवीन जे युथ आहे, तर तुम्ही त्यांना काय मेसेज देणार आहे या व्हिडिओद्वारे? म्हणजे जेणेकरून आपल्या आई वडिलांची आपण कशी सेवा करायला पाहिजे, कसं प्रेम करायला पाहिजे, तर तुम्ही या व्हिडिओद्वारे तुम्ही त्यांना कसा मेसेज देणार आहे? सेवा चांगलीच केली पाहिजे ना आई वडिलांची, बरोबर की नाही? मग असं आम्ही मेसेज देणे की आई वडिलांची सेवा करा. कारण की कसं आहे, खूप लोक असे आहे की ते लग्नानंतर म्हणा या मोठे झाल्यानंतर या जॉब लागल्यानंतर त्या आई वडिलांना सोडून देतात. YouTubeवर तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? चांगलं नाही हे चांगलं नाही. असं नाही करायला पाहिजे. आई वडिलांना सांभाळच पाहिजे. म्हणजे दुर्दैव समजा ते सांभाळतच नाही ना. किती बघतो ना आम्ही रोज युट्यूबवर, किती असं मारून मारून लाता मारून मुलगा पण सून पण हुसकून देता. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी काही दुःखी नाहीये. खूप जगात दुःख आहे. याचे परमेश्वराचे आभार. आणि चांगले तर मेंटल व्हायचे काम आहे. नातेवाईक राहायचं म्हणजे मेंटल व्हायचं काम आहे. अगदी सत्य माझा स्वतःचा अनुभव सांगते मी. नमस्ते, नमस्कार. आपलं नाव? भारती गुरुनाथ गोडविंदे, आपण कुठले? शहापूर. अच्छा, आपलं इथं यायचं कारण काय? मी आता नवीनच आले, 8-10 दिवस झाले. 14 तारखेला आले. आणि घरातलं वैयक्तिक जसं की? मुलांचं, नवऱ्याचं जरा घरातली कटकटी चालू असतात. त्यामुळे मी शांतीसाठी इथे आले. मग हा निर्णय तुमचा होता की त्यांचा होता इथे यायचा? माझा मीच घेतला, कारण मला सणच नाही झाला म्हणून मला इथे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयाने इकडे आले होते. हा, मग तुमच्या हिशोबाने या जगात वृद्धाश्रम असले पाहिजे की नसले पाहिजे? असायला पाहिजेत. आता या कलियुगामध्ये गरज आहे. जसं की काय गरज वाटते तुम्हाला? काय नाही, मुलं आणि सुनास नाही सांभाळू शकत त्या. खूप त्रास देत आहेत. सर्वच तशी बघते मी. खूप त्रास देत आहेत सुना वगैरे. आता 1 वर्ष झालं मी सुनेकडे होते ना. आता त्यांनी मला दम दिला शेवटी. म्हणजे तुम्ही जर घरी नसेल राहत पप्पांकडे तर मी आत्महत्या करेन. म्हणून नाविलाजाने मला इथे यावं लागलं. म्हणजे ते तुमच्यावर अशी जबरदस्ती करतात? हा, जबरदस्ती करतात. आणि घरी तिकडे राहायला आमचं घर आहे मोठं किनवली साईडला. तिथे घरी बैठक आहे स्वामी समर्थांची रामदास स्वामींची. पण मिस्टर पण जरा त्रास देतात म्हणून मग मुलाकडे आले. मुलगा तो इथे आल्यानंतर सून त्रास द्यायला लागली. बाकी काहीच नाही. तर आज मी नाशिकच्या वात्सल्य वृद्धाश्रम या ठिकाणी आलो होतो. मी इथल्या लोकांना भेटलो, खूप काही मला शिकायला भेटलं. जो वृद्धाश्रमाला घेऊन माझा एक माइंडसेट वेगळा होता, तो इथल्या लोकांना भेटल्यावर माझा माइंडसेट हा खूप अपोजिट झाला. तर अशा पण काही छोट्या छोट्या गोष्टी आहे. तर मी एक सतीश सरांना इकडे येऊन भेटलो. तर सतीश सरांसोबत पण मी खूप वेळ काही गोष्टी डिस्कस केल्या. त्यांच्यानंतरून त्यांचा अनुभव तुम्ही पण एकदा नक्की ऐका, हे माझी इच्छा आहे. तर सतीश सर, इथं आल्यावर माझं इथं यायच्या पहिलं मोटो खूप वेगळा होता आणि इथं आल्यानंतर माझा माइंडसेट खूप चेंज झालाय. तर जेव्हा मी लोकांना भेटलो, लोकांसोबत डिस्कशन केल्या, जेव्हा त्यांच्या मला भावना समजल्या, त्या खूप वेगळ्या आहे. तर आता तुम्ही तर इथं एवढ्या वर्षापासून आहे, तर तुमचा अनुभव काय की ह्या जगात वृद्धाश्रम असायला पाहिजे की नसायला पाहिजे, आणि असले तरी त्याचे फायदे काय आणि नसले तरी त्याचे तोटे काय? तर हे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे आम्हाला तुमच्या शब्दामध्ये समजा.
ओके, नवीन तुम्ही जसा प्रश्न विचारला मला की वृद्धाश्रम असले पाहिजे की नसले पाहिजे. ऍक्च्युली हा खूपच मोठा आणि गहन विषय आहे. यावर आपण खूप स्पेसिफिक उत्तर नाही देऊ शकत. पण जो आमचा अनुभव आहे, 16 वर्षापासून आम्ही वात्सल्य वृद्धाश्रम चालवतोय आणि गेल्या 16 वर्षात असंख्य आजी आजोबांची आपल्याला सेवा करता आली, हा सर्वात मोठा अनुभव आहे. त्यात प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. तसे माझे आहेत प्रत्येक आजी आजोबांसोबतचे अनुभव की समस्या अनेक आहेत, की समस्यांमुळेच कुठल्या तरी वृद्धाला किंवा नागरिकाला इथपर्यंत यावं लागतं. ही एक आजची गरज आहे. वृद्धाश्रम नसले पाहिजे हे आधी सर्वात आधीचं सर्वांचंच मत आहे, माझं पण तेच मत आहे. पण ज्यांचं कोणीच नाहीये किंवा जे ऑर्फन लोक आहेत आपल्याकडे, जे रस्त्यावर आहेत किंवा ज्यांना असूनही सांभाळत नाहीयेत घरामध्ये, किंवा त्यांचे खूप सारे हाल चाललेत घरामध्ये, सांभाळण्या लायकीचे नाहीयेत, तर ह्या कंडिशन मध्ये त्यांना कुठलं तरी असं सेफ झोन किंवा सेफ ठिकाण असलं पाहिजे जिथं त्यांची काळजी घेतली जाईल. वेळेवर त्यांना जेवण, नाश्ता, चहा, पाणी, औषध ह्या सर्व गोष्टी देखरेख केली जाईल. ह्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी सुद्धा घरात होत नाहीत किंवा अनफॉर्च्युनेटली या गोष्टी त्यांना नशिबात नाहीये, जे रस्त्यावर आहेत किंवा काही कारणास्तव बाहेर आहेत. सो असं होतंय की ह्या गोष्टींचं दोघं साईडनी गरज आहे. नसले पण पाहिजे, असले पण पाहिजे. ह्या सर्व गोष्टींवर आपण दोघांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की जी परिस्थिती आज त्यांच्यावर आली आहे ती आमचं तरी एकच आहे, वात्सल्याचं एकच ध्येय आहे की जे लोक आपल्यापर्यंत आलेत ते माहित नाही कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत आले, पण आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना चांगलं काय देऊ शकतो. आपला मेन उद्देश तोच असतो की आपण त्यांना चांगलं काय देऊ शकतो. ते चांगलं देण्यावर आमचा भर असतो आणि त्या निमित्ताने आम्ही इथे त्यांना ट्रीट करत असतो की वेळेवर जेवण, चहा, नाश्ता, वेळेवर त्यांचा इलाज, गोळ्या, औषध या सर्व गोष्टी त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. कारण बरीचशी लोक आमच्याकडे ऑर्फन आहेत जे रोड साईडने येतात किंवा पोलीस स्टेशन थ्रू येतात आमच्याकडे. तर अशा कंडिशन मध्ये त्यांना रस्त्यावर तर काहीच भेटत नाही, पण ऍटलिस्ट इथं एक छत भेटते आणि 2 टाइम जेवणाला भेटतात, यापेक्षा अजून दुसरं काय असू शकतं. आणि ज्यांचे घरात असूनही सांभाळत नाही किंवा बऱ्याचशा समस्या पण आहेत, आपण प्रत्येकाला दोष देऊ शकत नाही. आपण सर्वच गोष्टींना आपण पॅरेंट्स, मुलांना किंवा नातवांना यांना त्यांना दोष देऊ शकत नाही. काही ठिकाणी वृद्धांचे पण समस्या आहेत, काही ठिकाणी जेन्युइन कारणं पण आहेत की जसं जॉब निमित्ताने दोघांनाही बाहेर जावं लागतं, हजबंड वाईफला. त्या कंडिशनला त्या वृद्धांकडे बघणारं कोणी नसतं, त्यामुळे काळजीपोटी ही लोक इथं येतात. आणि दुसरं असं आपलं जसं बोलणं झालं होतं की काही लोक स्वइच्छेने सुद्धा इथं येतात की आता तुमचं सगळं सेट झालंय बाबांनो, माझ्या स्वतःसाठी म्हणून मी आता माझ्या समवयस्क लोकांसोबत आता जगण्यासाठी म्हणून इथे जातोय. म्हणजे कन्सेप्ट चेंज होतोय थोडक्यात की तेवढे अंडरस्टँडिंग जे तुमच्यामध्ये असेल तर वेल अँड गुड. पण काय होतं की वृद्ध लोक पण काही ठिकाणी हट्टीपणा दाखवतात आणि त्यामुळे मग घरात ऍडजस्टमेंट होत नाही. पण आपण त्यांना दोष न देता आपण आपला मार्ग काढणं गरजेचं, आपण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर घरात त्यांना ऍडजस्ट करून घेतलं, समजून घेतलं, तर ही समस्या येणार नाही की त्यांना वृद्धाश्रमापर्यंत यायला लागेल. हे माझं मत आहे. बाकी तुमचं काय मत आहे हे पब्लिकला जाणून घ्या तुम्ही, हे पब्लिक कडून. ह्या गोष्टी इथं आमच्याकडे आहेत, अशा पद्धतीने आम्ही काम करतो. हाच मेसेज मी जनतापर्यंत आणि सोशल मीडियाद्वारे प्रत्येक युथकडं हा नक्की एक पॉझिटिव्ह वेनी मेसेज पास आउट करायचा प्रयत्न करेल. मला खूप आनंद वाटला, मी तुम्हाला भेटलो, तुमच्यासोबत बोललो. तर आजचा ब्लॉग इथं संपलेला होता. पण आता जसं आम्ही जायला निघालो तेव्हा आपल्या आजी म्हणणे की तू इकडे ये 2 मिनिटं, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. तर तेच आपण आजीचं काय म्हणणं आहे तू ऐकूया. तर तुम्ही जे आले, जे आम्हाला संधी दिली, जे बोलायला लावलं, त्यांनी माझं मन खूप हलकं झालं. तर मला खूप टेन्शन आलं, माझी शुगर 300-400 होऊन जाते त्या हायपर टेन्शनमुळे. तर त्यांना काहीतरी शासन असं मला 100% वाटतं, बहिणींना पण भावाला पण. आज माझ्याकडे माझं व्यवस्थित आहे म्हणून मी कोणाकडे एक हात पसरू शकत नाही. ती बाजू देवाने माझी चांगली ठेवलेली, तर यांनी मला आत्महत्याच करायला लावली असते आणि 100% झालीच असते. तसंच आपल्या दुसऱ्या आजी, त्यांना पण माझ्यासोबत काहीतरी डिस्कशन करायचं होतं, पण ते सर्व लोकांमध्ये माझ्यासोबत नीट प्रॉपर कन्व्हर्सेशन नाही करू शकले. तर त्यांनी पण मला जातात आवाज दिला की तू पण 2 मिनिटं माझ्यासोबत बोल. तर आपण त्यांचं म्हणणं त्यांच्या शब्दांमध्ये ऐकूया. की मुलांचं कर्तव्यच आहे, आई वडिलांना नाही ना तुम्ही सांभाळू शकत, तर कर्तव्य तुमचं आहे. मग आता इथे जर त्यांच्याहून ते आलेले आहेत आणि त्यांना प्रेरित कोणी केलं आश्रम मध्ये याला, मुलांनी चुनानीच केलेले आहेत ना, त्यामुळे आम्ही आलो ना इथे. असं हाऊस म्हणून कोणी येऊच शकत नाही. बरोबर आहे. काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा टॉर्चर केलं झालं असेल किंवा धमक्या दिल्या जातात, मग त्यामुळे असं पालकांना घर सोडावं लागतं ना. तर मित्रांनो, आज मी वृद्धाश्रमामध्ये जायच्या पहिले माझा माइंडसेट हा खूप वेगळा होता वृद्धाश्रमाला घेऊन. पण मी जेव्हा तिकडे गेलो तर माझा माइंडसेट हा खूप वेगळा झाला. का? कारण की
तिथं मला काही लोक असे भेटले ना की ते स्वइच्छेने तिकडे गेलेले. म्हणजे म्हणायचा अर्थ हा की नाण्याचे ना नेहमी दोन्ही बाजू असतात. तर आपण काय करतो, नाण्याची एकच बाजू बघतो, पण ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. नाण्याच्या आपण दोन्ही बाजू बघायला पाहिजे. त्याचे पॉझिटिव्ह साईन पण असतात, निगेटिव्ह साईन पण असतात. तर काय बेस्ट आहे ना, हे जोपर्यंत आपण तिथं जात नाही, तिथं आपण प्रॉपर गोष्ट समजून घेत नाही, तोपर्यंत ते आपल्या बुद्धीच्या बाहेर आहे. तर बस मला तुमच्यापर्यंत हेच पॉझिटिव्ह साईन द्यायच्या होत्या. आणि राहिली गोष्ट आपल्या पॅरेंट्सची, आपल्या आई वडिलांची, आपल्या घरातील म्हातारे व्यक्तींची, तर मी तुम्हाला नेहमी हीच ॲडवाईस देईल की आपल्या घरच्यांना पण आपण शेवटपर्यंत जपलं पाहिजे. त्यांनी आपल्याला खूप कष्टाने लहानसं मोठं केलं राहतं. तर नेहमी तुम्ही त्यांना तेवढंच प्रेम द्या जेवढं प्रेम त्यांनी तुम्हाला लहानपणी दिलेलं असतं. ओके, तर हा होता आपला आजचा ब्लॉग. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.